फ्रेंड्स गुड मॉर्निंग. एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो आहे. स्वामी समर्थ अक्कलकोट इथे जाणारा जो व्हिडिओ होता त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलात. 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओवर आलेत. तर त्याच व्हिडिओचं एक पुढचं पाऊल म्हणजे आता मी पळसदरी येथे चाललो आहे. पळसदरी येथे असणारा स्वामी समर्थांचा मठ इथे तुम्ही कसे पोचाल मुंबईवरून याची माहिती मी तुम्हाला देतो आणि बऱ्याचशा डिटेल्स ह्या व्हिडिओमध्ये मेन्शन करण्याचा ट्राय करतो. तर ठाण्यावरून मी ट्रेन पकडली. 8:10ची खोपोलीची ट्रेन होती. त्या खोपोली ट्रेनने मी इथे कर्जतला उतरलो आहे. आता कर्जतवरून पुढे रिक्षा आहेत, शेअर रिक्षा. तर त्या शेअर रिक्षा पकडून आपल्याला पुढे पळसदरीला पोचावं लागेल. तर याची माहिती तुम्हाला मिळत राहील. तर पळसदरी स्वामी समर्थ मठ इथे पोचायचं असेल कमीत कमी खर्चात तर तो मी तुम्हाला दाखवतो. इथे जायला पळसदरीवरूनही रस्ता आहे, पण आता आजचा जो ट्रॅव्हल आहे तो मी कर्जतवरून करणार आहे, जेणेकरून तुम्हाला रिक्षाने वगैरे पोचणं सिनियर सिटीजन वगैरे असतील तर त्यांना इझी पडेल. म्हणून हा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर बघा. समोर दिसतो हा कर्जत स्टेशनचा परिसर आहे आणि कर्जत स्टेशनवरून ईस्टला जावं लागतं असं मी बघितलं आहे. आता ईस्टला मी जाऊन तिथे शेअर रिक्षा मिळतात मठात जायला आणि त्या शेअर रिक्षाचं एकंदरीत भाडं किती आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो. कर्जत स्टेशनला उतरलात तर मागच्या साईडला या टुवर्ड्स CST किंवा नेरळ वगैरे या साईडला तुम्ही या चालत आणि मी तिथेच चाललो आहे. हा कर्जतचा बोर्ड आणि इथून मागच्या साईडला अगेन CST साईडला किंवा कल्याण बदलापूर या साईडला चालत या आणि इथून मग आता आपण पुढचा प्रवास बघूया. आता कुठं रिक्षा मिळतात त्याचं भाडं किती आहे तेही तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर तुमच्यासाठी हा प्रवास पळसदरी स्वामी समर्थ मठ इथे जाणारा प्रवास सोपा व्हावा म्हणून एकदम डिटेल व्हिडिओ बनवत आहे. तर बघत राहा. तर इथे मी उतरलो या आपल्या लोकलने आणि ऑल द वे मागे चालत आलो आणि वरती जायला हा जिना आहे आणि इथून एकदम प्लॅटफॉर्मच्या एंडला तुम्हाला यावं लागेल आणि इथून हा जिना चढून आता मी वरती चाललो आहे. कर्जत स्टेशन अगेन सकाळ झाली आणि डिटेल्स मी तुम्हाला देतच राहील. तर बघत राहा. इथून आता वरती तर इथून मी वर आलो आणि इथून तुम्हाला जर शेअर रिक्षा पकडायची असेल तर तुम्हाला वेस्टला जावं लागेल. तर इथे बोर्ड तुम्हाला दिसत आहेत. तर इथून तुम्ही वेस्ट साईडला जाऊ शकता आणि नंतर तुम्हाला ती रिक्षा मिळेल. तर हा इथून आता आपण जाणार आहोत आणि पुढे रिक्षाचा प्रवास मी तुम्हाला दाखवेन आणि बघू आता किती रिक्षा आणि त्याचं भाडं वगैरे तेही मी मेन्शन करेन. तर परत एकदा दाखवायचं तर इथे बोर्ड आहेत आणि इथे ह्या वेस्टला तुम्हाला जायचं शेअर रिक्षा पकडायला. आणि अगेन मी इथे हे कर्जत स्टेशन इथे उतरतो मी आणि इथून आपला प्रवास सुरू झाला आहे स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे जाण्याचा. आणि आता पुढचे डिटेल्सही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत राहतील. तर आता इथे उतरतो आणि पुढे शेअर रिक्षा घेऊन मी मठापर्यंत पोचेन आणि तेही तुम्हाला इथून मी बाहेर आलं मागाशी प्लॅटफॉर्म दाखवला तिथून आणि तुम्हाला समोरचं रिक्षा स्टँड दिसत असेल आणि आता चौकशी करूया की इथूनच मिळतात रिक्षा की अजून कुठे आहेत. तर हे माझ्या मागे स्टेशन इथून मी आलो. हे स्टेशन दिसतं तुम्हाला इथे आणि या स्टेशनमधून मी बाहेर आलो आणि इथे हा समोरच रिक्षा स्टँड आहे. तर आता बघू पुढची माहिती आता देईनच तुम्हाला. कर्जत स्टेशनला तुम्ही उतरलात तर तिथून तुम्हाला शेअर रिक्षा वगैरे कुठे मिळते तुम्हाला मी दाखवलं कर्जत स्टेशनवर. पण मी तिथे उतरलो आणि शेअर रिक्षासाठी बराच वेळ होता. ते लोक पूर्ण गाडी भरल्याशिवाय गाडी काढत नाही म्हणून आणि मला वेळ कमी असल्यामुळे मी तिकडून डायरेक्ट रिक्षा पकडली आणि ह्या डायरेक्ट रिक्षाने मी इथे पोचलो. तर सुरुवातीला या डायरेक्ट रिक्षाने मला 200 रुपये सांगितलं होते, पण नंतर थोडं बार्गेन केल्यावर 150 रुपयामध्ये मला इथे पळसदरी मठ इथे आणून सोडलं आणि जवळपास एक 15 ते 20 मिनटात तुम्ही डायरेक्ट रिक्षाने इथे पोचू शकता. तर तुमच्याकडे शेअर रिक्षाचाही ऑप्शन अवेलेबल आहे. तर 30 रुपये पर पर्सन एवढं या शेअर रिक्षाचं भाडं आहे. तर 30 रुपये देऊनही तुम्ही इथे पोचू शकता. आणि जर तुम्हाला वेळ नसेल आणि जलदरित्या इथे पोचायचं असेल तर 150, 150 ते 200 या रेंजमध्ये डायरेक्ट रिक्षा करून तुम्ही इथे पोचू शकता. तर हा एक माहिती होती तुमच्यासाठी. आणि जाताना मी ट्राय करेन की मी पळसदरी स्टेशनला चालत जाईन जेणेकरून तुम्हाला तोही व्हिडिओ आणि तोही रस्ता या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आता आपण पुढे जाऊया, स्वामींचं दर्शन घेऊया आणि पुढची माहिती आता मी तुम्हाला दाखवतच राहील. तर चला. स्वामी समर्थ मठ पळसदरी तिथे पार्किंगची सुविधा पण केलेली आहे इथे. तर ह्या सगळ्या पार्किंगच्या गाड्या
1 जानेवारी 2026ला आम्ही इथे पोचलो आहे, त्याच्यामुळे बरीच गर्दी आहे आणि पार्किंग तुम्ही बघू शकता किती गाड्या आल्यात आणि बऱ्यापैकी गर्दी आहे इथे. तर तुमच्याकडे गाडी असेल स्वतःची 4 व्हीलर 2 व्हीलर त्याने तुम्ही येऊ शकता. इथे पार्किंग तुम्हाला दिसते, बरीच स्पेस आहे पार्किंगसाठी, भरपूर जागा आहे. आणि हा इथे समोरच हा इथे मठ आहे, इथून मठात जाणारा रस्ता आहे. तर पार्किंगची सुविधाही आहे. तर तुम्ही तुमच्या 4 चाकीने किंवा दुचाकीने खूप आरामात इथे पोचू शकता आणि पार्किंग आहे इथे, बरेच जागा आहे. रिक्षा ती तुम्हाला ह्या पॉईंटला आणून सोडते ते मेन रोडला, आणि मेन रोडला उतरलात की इथे समोर तुम्हाला हे प्रवेशद्वार दिसतं. इथून जवळपास एक 5 ते 10 मिनटात चालत तुम्ही मठापर्यंत पोचू शकता. तर आता मी इथून आतमध्ये जाईन आणि तोही तुम्हाला दाखवेन. तर परत एकदा ही रिक्षा इथे सोडेल तुम्हाला मेन रोडला. इथे मी उतरलो या साईडला आणि इथून तुम्हाला आतमध्ये चालत जायला लागेल. आणि आता आपण बघूया पुढे जाऊन कसं काय किती वेळ लागतो. तर प्रवेशद्वार तुम्ही बघितलं, प्रवेशद्वारामधून मी आता आतमध्ये आलो आहे आणि जास्त लांब नाही आहे, 5 ते 10 मिनटाचाच रस्ता आहे जो तुम्ही चालत पार करू शकता. 2 व्हीलर जातं तिथे, 4 व्हीलर जाताना मी बघितली नाही आहे, तर पण 2 व्हीलर तर मला दिसतात. जर तुमची 2 व्हीलर असेल तर तुम्ही जाऊ शकता आरामात. आणि काय जास्त खूप डिफिकल्ट पण नाही, रस्ता पण बऱ्यापैकी आहे. तर चालत जवळपास एक 10 मिनटात तुम्ही स्वामी समर्थांच्या मठापाशी पोचू शकता. तर आता मी पुढे जाईन आणि मठ तुम्हाला दाखवतो कसं आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्ही इथे पोचलात तर तो मठ कसा असणार आहे. तर हा होता स्वामी समर्थांचा मठ माझ्या मागे. 1 जानेवारी 2026ला इथे मी आलो. बरीच गर्दी आहे, खूप गर्दी आहे. पहिला दिवस आहे वर्षाचा, बरेच लोक दर्शनाला आलेत आणि आतमध्ये गर्दी आहेत. 2 लाईन होत्या, एक होती गाभाऱ्यात पादुका स्पर्श ती लाईन होती आणि दुसरी होती मुखदर्शनाची लाईन. तर मी मुखदर्शनाच्या रांगेत दर्शन घेतलं आणि आता इथे दर्शन घेऊन मी बाहेर आलो आहे. आणि इथे जो महाप्रसाद असतो तो 12:30 वाजता सुरू होतो. तर 12:30 वाजता तो प्रसाद सुरू होणार आहे. तर तुम्हाला प्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर तो तेव्हाही तुम्ही येऊ शकता. इतर वेळी इथे गर्दी नसते, पण आज 1 जानेवारी असल्यामुळे इथे बरीच गर्दी आहे. गुरुवारी वगैरे पण ते म्हणावी तितकी गर्दी नसते, किंवा सॅटर्डे संडे जरी आलात तरी इतकी गर्दी नसते, पण आज खूप जास्त गर्दी आहे. पण तरी पण स्वामींच्या ग्रुपमध्ये दर्शन झालं आणि आता इथून पुढचा प्रवास मी चालू करतो आहे. आणि इथून मी आता पळसदरी स्टेशनला जाणार आहे. तर तेही म्हणजे इथून तुम्ही पळसदरी स्टेशनला कसे जाऊ शकता तोही व्हिडिओ तुम्हाला आता पुढे बघायला मिळेल. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला या प्रवासाचं एक बजेट ब्रेकडाऊन देतो, तर तेही बघा. जानेवारी 2026 जसं मी म्हटलं मगाशी की बरीच गर्दी आहे, बरीच लाईन आहे. तर ही जी लाईन तुम्ही बघताय ही लाईन इथे दिसते तुम्हाला. तर मुखदर्शन आणि आतमध्ये गाभाऱ्यात जाण्यासाठी वेगळ्या लाईन आहेत 2. तर या लाईनचं इथे दिसतं तुम्हाला. आणि इतकं असूनही हा मठ म्हणावा तितका असा मोठा नसूनही इथले जे स्वयंसेवक आहेत ते खूप चांगल्या तऱ्हेने मॅनेज करतात, चांगल्या तऱ्हेने लोकांना दर्शन होतं. तर त्यांनाही मानलं पाहिजे की खूप एवढं स्वखुशीने एवढं चांगलं कार्य करतात. तर त्यांचाही एक व्हिडिओमध्ये मेन्शन व्हावं म्हणून मी हे मेन्शन करतो आहे की तेही खूप चांगलं कार्य करतात, जे इथे स्वयंसेवक होते, स्वखुशीने चांगल्या तऱ्हेने लोकांना मॅनेज करतात. तर अशा प्रकारे लाईन बघताय तुम्ही, बरीच लाईन आहे, मेन रोडपर्यंत ही लाईन गेली आहे. तर 1 जानेवारी वर्षाची सुरुवातीला किंवा असे दिवाळी वगैरे असे काही विशेष दिवस असतील तर इथे तुम्हाला लाईन मिळू शकते एवढी बरीच. तर ही एक माहिती लक्षात ठेवा आणि पुढचे अजून डिटेल्स तुम्हाला देतो. तर फ्रेंड्स, हा होता एकंदरीत व्हिडिओ. तुम्ही मुंबईवरून पळसदरीचा जो स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे कसे पोचू शकता याची माहिती देणार हा व्हिडिओ होता. जर तुम्ही शेअर रिक्षाने इथे यायचं ठरवलं तर एकदम फक्त 50 रुपयात तुम्ही इथे येऊ शकतात. 20 रुपये ठाणे ते कर्जत हे ट्रेनचा तिकीट होतं 20 रुपये आणि पुढे 30 रुपये हे शेअर रिक्षाचं भाडं होतं. तर अशा प्रकारे 20 आणि 30 अशा प्रकारे फक्त 50 रुपयात एवढ्या स्वस्त्यात तुम्ही मुंबई ठाण्यावरून इथे पळसदरीला पोचू शकता. तर परत एकदा 20 रुपये ट्रेनचं तिकीट आणि 30 रुपये शेअर रिक्षा. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कर्जत स्टेशनवरून डायरेक्ट रिक्षा घेऊ शकता. 150 ते 200 रुपयामध्ये ही रिक्षा तुम्हाला इथे पळसदरीला सोडते. तर त्याने जर त्या रिक्षाने तुम्ही आलात तर जवळपास एक 150 किंवा एक 200-250पर्यंत 250 रुपयापर्यंत तुमचा हा प्रवास होऊ शकतो. तर इतक्या स्वस्तात ही जर्नी तुम्ही करू शकता. तर खूप सोपी जर्नी आहे, डिफिकल्ट असं काहीच नाही ह्या व्हिडिओने. आय होप तुम्हाला मदत झाली असेल. तर मदत झाली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की मेन्शन करा, टाईप करा, जेणेकरून
मला कळेल की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला. तर असेच काही नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. आणि मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ट्राय करेन की स्वामी समर्थांचे जे मठ आहेत मुंबईच्या आसपास किंवा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ते कव्हर करण्याचे ट्राय मी करेन. तर असे मठ तुम्हाला माहिती असेल तर त्याची माहिती मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मी त्या मठामध्ये जायचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ बनवायचाही नक्की प्रयत्न करेन. तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह आणि एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज. जय श्री स्वामी समर्थ.